तणावपूर्ण शांतता आहे, मात्र अगदी गणेशोत्सव तोंडावर आले असताना इतकी मोठी दंगल कोल्हापूरमध्ये 2 समाजात झाली। त्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात ठेवणं हे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर यांच्याकडे। रणजित, आत्ता तणावपूर्ण शांतता आहे, पण अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली का, काय नेमकी त्याबाबतची माहिती? मनामध्ये पोलीस बल मागवण्यात आलं होतं। रेग्युलर पोलीस ठाण्याचे जे कर्मचारी असतात त्यांच्या व्यतिरिक्त अतिरिक्त पोलीस बल मागून या 2 गटाच्या वतीने जी दगडफेक झालेली आहे त्या नागरिकांवर, त्या लोकांवर कंट्रोल करण्यासाठी ही कुमक रात्रीच मागवण्यात आली होती। रात्री कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रात्रभर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। रणजित, तुम्ही मला म्हणालात की दुपारपासून खरं तर थोडा थोडा वाद सुरू झाला होता, मग दुपारी पोलीस तिथे नव्हते का, त्याबाबत काही माहिती मिळते? पोलिसांना काही अंदाज आला नाही रात्री इतका मोठा इथे भडका उडू शकतो? कोल्हापुरामध्ये कोल्हापूरकर खरं तर आता फुटबॉल प्रेमी म्हणून कोल्हापूरकरांची ओळख आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी फुटबॉलवरून वाद होत असतात, सामन्यांवरून वाद होत असतात, हे नित्य समज दररोज झालेला आहे। डॉल्बीवरून सध्या वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांकडून सध्या गणेश मूर्तीचं आगमन देखील सध्या कोल्हापुरात करण्यात आलं होतं। त्यामुळं या गोष्टीवरून वाद निर्माण होईल असं सुरुवातीला वाटलं नव्हतं। सुरुवातीला 1 ते 2 फलकच या ठिकाणी लावले होते, पण संध्याकाळी जेव्हा फलकांची संख्या वाढायला लागली आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढायला लागली त्यावेळी मात्र स्थानिक नागरिकांना सुरुवातीला वाटायला लागलं की आज काहीतरी होण्याची शक्यता आहे। काहींनी पोलिसांना कल्पना दिल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली होती, पण जेव्हा वादाला सुरुवात झाली त्यावेळी पोलीस वेळेत पोहोचल्यामुळे पुढील अनर्थ कळलेला आहे। इथवर आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही संपूर्ण बातमी सांगूयात। कोल्हापूरमधनं ही बातमी आहे। काल दुपारी साऊंड सिस्टीमवरून वाद झाला आणि 2 समाजामध्ये शुक्रवार रात्री दंगल घडलेली। सिद्धार्थनगर राजेबाग स्वार परिसरामध्ये दगडफेक, तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ केली। पोलिसांनी लाठीमार करावा लागला आणि जमावाला नियंत्रणात आणावं लागले। उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी जमाव आक्रमक होता। यात पोलिसांसह 10 जण जखमी झालेले। रणजित, यामध्ये फक्त तरुणांचा समावेश आहे की काही महिलांचा सुद्धा समावेश आहे दंगलीमध्ये? काल वादाला सुरुवात झाली त्यावेळी काही तरुणांमध्ये हा वाद सुरू झाला होता। जेव्हा संध्याकाळी तणाव निर्माण झाला होता त्यावेळी मात्र या परिसरातल्या अनेक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या। एकमेकांवर दगडफेक सुरू झाली, यामध्ये काही महिला किंवा जखमी झालेल्या आहेत। एकाच वेळी दगडफेक झाल्यानंतर दोन्ही बाजूनं मोठी पळापळी झालेली आहे। यात काही जण पोलीस जखमी झालेले आहेत। महिला देखील यावेळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या। जेव्हा पोलीस आले जमाव काबूत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी महिलांकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली होती। त्यामुळे या परिसरात तरुणांसह नागरिकांमध्ये महिलांचा समावेश देखील मोठ्या प्रमाणात होता। यावेळेला महिला जर होत्या दोन्ही समाजांमधून, त्या आक्रमक झालेल्या दिसत आहेत, अशा वेळेला पोलिसांकडे महिला पोलीस कर्मचारी होत्या का? कारण जर महिला पोलीस कर्मचारी नसेल तर स्वाभाविक आहे त्या महिलांना नियंत्रित करण्यामध्ये पोलिसांना अडचणी आल्या असतील। काल जेव्हा हा प्रकार सुरू झाला त्यावेळी काही तरुणांमध्ये भांडण लागलेलं आहे अशा पद्धतीचे मेसेज कोल्हापूर पोलिसांना पोहोचले होते। त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी पहिल्या प्राथमिक ज्या उपाययोजना करायला लागतात त्या केल्या। पहिलं म्हणजे या जमावाला काबूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। लोकांना आव्हान केलं होतं की तुम्ही या परिसरात पुढे येऊ नये आणि कुठल्याही प्रकारचा दंगल घडेल अशा पद्धतीची कुठल्याही कृत्य करू नका असं पोलीस वारंवार यांनी आव्हान केलं होतं। मात्र आपण म्हणतो जमावाला चेहरा नसतो, त्यामुळे ज्या पद्धतीनं पोलीस सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर आपलं वर्चस्व त्यांच्यावर राहावं, आपल्याकडून कुठली चूक झाली नाही असं सुद्धा दाखवण्याचा अनेक तरुणांनी काही लोकांनी प्रयत्न केला। यामध्ये प्रत्येक घरातल्या काही नागरिकांबरोबर महिला सुद्धा रस्त्यावर उतरल्या होत्या। मात्र पोलिसांनी सर्वांची समजूत काढून हा जो तणाव होता हा निवळण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण आणखी एक मुद्दा रणजित, तो म्हणजे जखमी झालेले आहेत काही जण, उपचार त्यांच्यावर सुरू असतील, पण यामध्ये पुन्हा येते तुमच्याकडे। आधी आपण या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे प्रेक्षकांना सांगूयात।
आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.